23 एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला आणि आपलं जे कुटुंब वेगवेगळे असणार आहे अशा प्रत्येक लोकांना महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी दिलेली आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या असणार आहे ती सुमारे 52.16 लाख असणार आहे. म्हणजेच 52,16,000 जे कुटुंब आहेत ते यासाठी लाभार्थी ठरणार आहेत. त्याचप्रकारे तुम्हाला यामध्ये मोफत सिलेंडर दिले जाणार आहे आणि ते वर्षातून 3 सिलेंडर हे तुम्हाला दिले जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला एकही रुपयाचा खर्च करण्याचा किंवा कुठेही जाऊन अर्ज करण्याची गरज नाही आहे. पण मी काही पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही ते नियम पाळत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव रजिस्ट्रेशन केलं तर 100% तुम्हाला तुमचा लाभ हा मिळणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये राहणाऱ्या खूप साऱ्या कुटुंबांना गेल्या 3 महिन्यांपासून या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना. पण या योजनेचा जो लाभ आहे अन्नपूर्णेच्या योजनेच्या लाभार्थी महिलांना देखील होत आहे आणि ज्या ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्यांच्यासाठी देखील या योजनेचा लाभ होत आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण न घेता या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुम्हाला या योजनेसंबंधीची संपूर्ण बातमी वेळोवेळी कळून जाईल आणि तुम्हाला लगेच याच एप्रिल महिन्यापासून तुमचा जे गॅस सिलेंडर आहे त्यासाठी 815 रुपयांचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये मिळायला सुरुवात होऊन जाईल आणि वर्षाला तुम्हाला 3 वेळा हे अनुदान जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता यासाठी लाभाची पद्धत मी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, लाभाची पद्धत जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आजच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला देखील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद मिळतो. आणि या ठिकाणी काय आहे, लाभाची पद्धत आहे म्हणजे सिलेंडरचे पैसे आधी भरावे लागणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिलेंडर घ्यायला जाणार त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे देऊन हे सिलेंडर घ्यावं लागणार आहे आणि नंतर ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि हे 100% होणार आहे, कारण आमच्या घरामध्ये देखील या योजनेचा लाभ घेतला जात आहे, ज्यामध्ये आम्ही सर्वात अगोदर गॅस सिलेंडर जो आहे ते भरून घेतो आणि त्यावेळेस आपण पेमेंट करतो. आणि गेल्या आपलं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर आपल्याला 8 ते 15 दिवसांमध्ये आपले जे पैसे आहेत, जी आपली सबसिडी आहे ती आपल्याला बँक खात्यामध्ये जमा होऊन जाते. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये हे देखील सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्याला किती सबसिडी आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जर तुम्ही ते नियम पाळत असाल तरच तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे, अन्यथा तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. आणि कुठल्याही माता भगिनीने योजनेपासून वंचित राहायचं नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकारने हे तुमच्याच आर्थिक खर्चाला हातभार लावण्यासाठी वर्षाला जे 3 गॅस सिलेंडरची योजना आणलेली आहे आणि यामध्ये ज्या अन्नपूर्णा योजनेच्या महिला लाभ घेत होत्या त्या देखील यासाठी लाभार्थी ठरणार आहेत. आणि ज्या ज्या माता भगिनी आपली जी आता ट्रेंडिंगला योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी देखील ज्या ज्या माता भगिनी पात्र होत्या अशा प्रत्येक माता भगिनीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि यासाठी एक मी छोटीशी टिप तुमच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारने जे आपले न्यूज चॅनल आहेत त्यांच्याद्वारे सांगितलेलं आहे. आता ती टिप काय आहे आपण ती जाणून घेऊया. ज्या कुटुंबांनी यापूर्वी उज्ज्वला योजनेतून गॅस मिळवला आहे त्यांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा, उज्ज्वला योजना एक सेपरेट योजना आहे आणि अन्नपूर्णा एक सेपरेट योजना आहे. अशा 2 प्रकारच्या योजना आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये उज्ज्वला योजनेच्या महिला आणि त्याचप्रमाणे ज्या अन्नपूर्णा योजनेच्या महिला आहेत अशा सगळ्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी योजना आहेत त्या देखील यासाठी पात्र तर 100% ठरणारच आहेत. कारण या योजना या कुटुंबांनी यापूर्वी उज्ज्वला योजनेतून गॅस मिळवला आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ जो आहे ते महाराष्ट्र सरकार देणार आहे. आता महाराष्ट्र सरकारचं धोरण काय आहे तुम्हाला हा योजनेचा लाभ देण्याचं? आता इथं पहा, गॅस सिलेंडरचा वाढता दर तुम्हाला माहिती आहे. हळूहळू गॅस सिलेंडरचा जो दर आहे तो किती वाढत आहे. सगळ्यात अगोदर 600 होता, 700 झाला, 800 झाला, काही दिवसांपूर्वी 1000, 1200, 1100 झाला होता. पण आता पुन्हा एकदा एक 800, 850, 900 रुपयापर्यंत हा दर आलेला आहे. आणि या संपूर्ण गोष्टींचा विचार करत महाराष्ट्र सरकारचे आपले जे मुख्यमंत्री आहेत म्हणजेच आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची स्थापना केली. या अगोदर त्यांनी कोणत्या योजनेची स्थापना केली होती? अन्नपूर्णा योजना. त्यानंतर त्यांनी कोणती केली? उज्ज्वला योजना. आता पण त्यांनी काय केलंय, या योजनेमध्ये थोडेसे नवीन बदल आणलेले आहेत, ज्यामध्ये यांनी काय नाव केले? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या अगोदर फक्त अन्नपूर्णा योजना होती, पण आता मुख्यमंत्री
प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजना केलेली आहे आणि ही योजना जाहीर झालेली आहे. मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून प्रत्येक माता भगिनीला किंवा जे कुटुंब आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे सुमारे 52 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे कुटुंब आहेत यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि यासाठी तुमचं कुटुंब दुर्बल असणंच गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्याचं उत्पन्न जर 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला लगेच त्याचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. 1.5 लाखापेक्षा उत्पन्न खाली असेल तर 100% हा जो लाभ आहे तुम्हाला तो दिला जात असतो. यासाठी दुर्बल असणं काही गरजेचं नाही आहे. आता मी तुम्हाला सर्वात अगोदर काही नियम आहेत ते नियम समजून सांगतो. ते नियम देखील तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी अडचण आहे ती योजनेअंतर्गत येणार नाही आणि तुम्ही जो लाभ आहे तो व्यवस्थितरित्या वेळोवेळी घेत राहाल. कारण तुम्हाला वेळोवेळी हा लाभ मिळालाच पाहिजे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी तुमची नुकसान आहे ती व्हायला नको. आणि त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे आपल्या या YouTube चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकतो आपला जो महत्त्वाचा व्हिडिओ असेल या योजनेअंतर्गत किंवा दुसऱ्या योजनेसंदर्भातील काही नवीन अपडेट्स असतील, तुम्हाला काही वेगळं रजिस्ट्रेशन काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट राहायचं आहे. आता आपण नियम पाहणार आहोत की कोणते महत्त्वाचे नियम आहेत जे की आपल्याला पाळावे लागणार आहेत या योजनेचा लाभ घेताना. यामध्ये पहिला नियम मी आता तुम्हाला समजून सांगतो. तो म्हणजे कोणता आहे? गॅस सिलेंडर नियमित दराने खरेदी करावा लागेल. आता याचा अर्थ असा नाही की नियमित दराने तुम्ही म्हणताना 815 ने चालू आहे तर आम्ही 815 नेच घेऊन म्हणजे आम्ही या योजनेसाठी जमलो. तर असं नाही. आजकाल ब्लॅकनी टाक्या खूप विकल्या जातात. म्हणजेच तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करत, गॅस बुकिंग नाही करत आणि डायरेक्ट तुमची गॅस टाकी आहे ती घेऊन टाकतात. ही अशी सिस्टम चालणार नाही. तुम्हाला सर्वात अगोदर तुमची जी गॅसची टाकी असणार आहे किंवा गॅस सिलेंडर असणार आहे तो सर्वात अगोदर तुम्हाला बुक करावा लागणार आहे. बुक म्हणजे कसाच तुम्हाला पासबुक दिलेलं असेल किंवा कुपन दिलेलं असेल त्यावरती त्यांचा टोल फ्री नंबर असतो. तुम्हाला त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुमचं जे सिलेंडर आहे ते बुक करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ दिला जाणार आहे. आता ही तर झाली तुमची पहिली सर्वात महत्त्वाचा नियम आणि पहिली अपडेट. आता दुसरी काय आहे ती देखील तुम्ही जाणून घ्या कारण या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ज्या की तुम्हाला 100% कळायलाच पाहिजे. त्यानंतर ह्या अपडेट्स झाल्यानंतर मी असे कोणते लोक असणार आहे जे की यासाठी पात्र ठरतील किंवा अपात्र ठरतील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी समजावून सांगतो. आता यामध्ये दुसरा नियम काय आहे की खरेदीनंतर सबसिडी रक्कम थेट बँकेत जमा होईल. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस तुमची गॅस सिलेंडर जो आहे तो घेणार आहात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डीलरकडून गॅस सिलेंडर घेता त्यावेळेस तुम्हाला त्याचं पेमेंट कॅश किंवा ऑनलाईनरित्या तुम्हाला लगेच तुम्हाला पेमेंट क्लिअर करून टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करून तुमची खरेदी होईल तुमच्या गॅस सिलेंडरची आणि तुम्ही समजा एक उदाहरणार्थ भारत गॅस घेताय किंवा तुम्ही इंडियन गॅस घेताय. यापैकी तुम्ही कोणताही एक गॅस घेत असाल तर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे आणि ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्याच वेळेस तुम्हाला तुमची जी सबसिडी आहे ती दिली जाणार आहे आणि ही सबसिडी थेट तुमच्या बँकेत जमा होणार आहे. त्यासाठी यानंतर तुम्ही या मागे किंवा या अगोदर जरी तुम्ही रजिस्ट्रेशन करता किंवा न बुकिंग करता तुमचं जे सिलेंडर आहे तो भरत असाल तर काय प्रॉब्लेम नाही. पण या महिन्यापासून आजच्या तारखेपासून 24 एप्रिल पासून तुम्ही जो तुमचा गॅस सिलेंडर आहे तो व्यवस्थितरित्या बुकिंग आहे की गॅसची बुकिंग करूनच घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये या योजनेचा लाभ मिळेल आणि वर्षातून 3 वेळा जे गॅस सिलेंडर आहे ते मोफतरित्या तुम्हाला मिळून जातील. आता त्यानंतरचा हा शेवटचा नियम असणार आहे. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांना या योजनेचा लाभ मोफत दिला जाणार आहे. कारण आजकाल खूप सारे लोक असे आहेत की व्यवस्थित सांगत नाहीत YouTube चॅनलवरती कोणाला लाभ दिला जाईल आणि कोणाला नाही. त्यामुळे खूप साऱ्या लोकांची फसवणूक होते आणि त्यांचा टाइमपास देखील होतो. पण आपल्या चॅनलवरती तसं काहीही केलं जात नाही. तुम्हाला 100% जी खरीच बातमी दिली जात असते. आता यामध्ये तिसरा नियम काय आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षाला एकूण 3 गॅस सिलेंडर पर्यंत हे लाभ लागू राहतील. म्हणजेच तुम्हाला वाटत असेल 1चा मिळाला काय प्रॉब्लेम नाही, 2चा मिळाला काय प्रॉब्लेम नाही, 3चा मिळाला काय प्रॉब्लेम नाही. पण लोकांना वाटेल 4, 5, 6 किंवा वर्षातून 12 महिन्याला 12 मिळतील तर तसं होणार नाही. तुम्हाला वर्षातून फक्त आणि फक्त 3च सिलेंडर महाराष्ट्र सरकार त्यांनी ठरवलेलं टेंडर आहे त्या टेंडरच्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 3च सिलेंडरचे पैसे हे पाठवणार आहे. आता हे तर झाले तुमचे नियम. पण आता महत्त्वाची सूचना काय आहे की कोणत्या लोकांना याचा योजनेचा लाभ मिळणार आहे आता आपण ते जाणून घेऊया. यामध्ये पहिला मुद्दा तर तो म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं उत्पन्न म्हणजे काय पाहिजे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती एका रेशन कार्डवरती फक्त एकाच कुटुंबाला लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे एका रेशन कार्डवरती दुसरं कुटुंब लाभच घेऊ शकणार नाही. ज्याचं एक रेशन कार्ड आहे त्यावरती एकच जो लाभार्थी आहे तो लाभ घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड पाहिजे. एक तर पिवळं चालेल. पिवळं झाल्यानंतर तुमच्याकडे सगळ्यांकडे असतं ते म्हणजे केशरी चालेल
केशरी चालेल, त्यानंतर एक दुसरे अजून 1-2 असतील. पण हे 2 जे लोकांकडे जे रेशन कार्ड आहेत किंवा तुमचं जे कुपन आहे त्याच लोकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार आहे. आणि बाकीचे जे कुपनं आहेत किंवा जे बाकीचे रेशन कार्ड आहेत, अशा लोकांना थोडासा विचार त्यांचा उशिरा केला जाईल. पण सर्वात अगोदर ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड आहे, अशाच लोकांना सर्वात अगोदर महत्त्वाचं किंवा प्रायोरिटी दिली जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची तुम्हाला बातमी सांगायची होती. या संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते संपूर्ण प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला तुमच्या दिलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर वेळोवेळी दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करावं लागणार आहे. तेव्हाच मला तुमची कमेंट दिसेल आणि त्यावेळेसच तुमच्या कमेंटचं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.